नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सुजाता जेप्स एग्रोटेक सांगली आणि जेप्स ॲग्रीलॅब सांगली. आज आपण माहिती घेणार आहोत ती म्हणजे की आपलं जे तूर पीक आहे, तर त्या तूर पिकामध्ये ह्या वातावरणामध्ये मूळकूज म्हणजेच रूट रॉट आणि खोडकूज म्हणजेच चारकोल रॉट यांचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावरती झालेला दिसून येतो. आणि ज्या वेळेला या रोगांचा प्रादुर्भाव पिकामध्ये होतो, तर सगळ्यात पहिला म्हणजे की आपल्या पिकाची जी मुळी आहे ती सडायला लागते. त्याचबरोबर त्याच्यावरची जी साल आहे ते ऑटोमॅटिक निघून पडते आणि पानांवरती काळे डाग यायला सुरुवात होते आणि त्याचबरोबर आपलं जे झाड आहे किंवा आपलं जे पीक आहे ते सुकायला लागतं. आणि ज्या वेळेला ही लक्षणं आपल्या पिकामध्ये दिसतात, तर आपल्या पिकामध्ये खोडकूज आणि मूळकूज यांचा प्रादुर्भाव झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. आणि यांच्यावरती नियंत्रण करण्यासाठी दोन उपाययोजना आपल्याला इथं करू शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिली उपाययोजना जी आहे, तर त्याच्यामध्ये जैविक नियंत्रण, याच्यामध्ये ट्रायकोडर्मा विरिडी आपल्याला 1 किलो प्रति एकरी अशी याची आळवणी आपल्याला पिकामध्ये करायची आहे. आणि त्याच्यानंतरचा जो दुसरा उपाय आहे तो म्हणजे की ज्या वेळेला या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झालेला दिसून येतो, तर त्यावेळेला आपल्याला कॉपर ऑक्सिक्लोराईडचं 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करून त्याची आळवणी करायची आहे. किंवा मँकोझेब आणि कार्बॅन्डाझिम यांचं प्रति 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करून याची आळवणी करायची आहे. अशा पद्धतीनं या बुरशीनाशकांचा त्याचबरोबर जैविक नियंत्रण यांचा जर वापर केला, तर नक्कीच आपल्या ज्या तूर पिकामध्ये जी काही मूळकूज किंवा खोडकूज आहे ही नक्कीच नियंत्रणात येईल.